नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना ज्या महिलांचा पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड नसल्यामुळे फॉर्म भरता आलेला नाहीये अशा महिलांकरता आनंदाची बातमी येत आहे। नेमकी ही बातमी काय आहे आणि आपली KYC प्रक्रिया ही कशा पद्धतीने पूर्ण होऊ शकते याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। लाडक्या बहिणींना दिलासा देण्यात आलेला आहे। ज्या महिलांचे पतीचे वडिलांचे आधार कार्ड नाहीये किंवा ते हयात नाहीये, घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांना KYC करण्यासाठी आदिती तटकरे यांनी दिलासा दिलेला आहे। लाडक्या बहिणींना KYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। पती व वडिलां हयात नाहीये किंवा घटस्फोटित आहेत किंवा त्यांचे आधार कार्ड नाही याकरता सरकारने आता नवीन KYC प्रक्रिया प्रोसेस ही सुरू केलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना KYC करण्याचे आवाहन राज्य सरकारने केलेले आहे। KYC करण्यासाठी आता अवघे 4 ते 5 दिवस हे शिल्लक आहेत। 18 नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला KYC प्रोसेस ही करायची आहे। दरम्यान KYC मध्ये लाभार्थी महिलांना त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड देऊन KYC प्रक्रिया करणे हे अनिवार्य करण्यात आलेलं होतं। परंतु ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीये किंवा काहींचा घटस्फोट झालाय त्या महिलांनी KYC कशी करायची असा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। आता याबाबतने सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता हा निर्णय काय आहे तोही समजून घेऊया। त्यांचे वडील आणि पती हयात नाही अशा लाडक्या बहिणींसाठी काय निर्णय आहे तो समजून घेऊया। ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीये त्यांच्यासाठी आता KYC प्रोसेसमध्ये बदल करण्यात येणार आहेत। याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे। त्यामध्ये जाऊन त्या KYC पूर्ण करू शकतात। यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे मृत्यूचा दाखला किंवा पतीचा मृत्यूचा दाखला हा अपलोड करावा लागणार आहे। त्याची परवानगी या वेबसाईटवरती आपल्याला देण्यात येणार आहे। त्यासोबत जर काही महिलांचा घटस्फोट झालेला असेल त्यांच्या पतीपासून तर तेथे सुद्धा आपल्या पतीच्या आधार कार्डाऐवजी आपल्याला घटस्फोटाची जी काही कागदपत्र आहेत ती अपलोड करावी लागणार आहेत। याची जी काही आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे त्याची बाईट आपण आता बघूया आणि जी काही पुढील प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तेही समजून घेऊया। कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये KYC केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं KYC ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं KYC ची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे KYC ची प्रक्रिया आहे। त्या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये, तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ। आताच आपण ऐकलं की आदिती तटकरे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की जे आहेत वेबसाईटवरती काही बदल करून वडिलांच्या आधार कार्डाऐवजी आपण मृत्यू प्रमाणपत्र जोडू शकणार आहोत। त्यासोबतच जर एखादी घटस्फोटित महिला असेल किंवा पतीचे निधन झालेले असेल
तर त्यांच्या आधार कार्डचा जर प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी सुद्धा आता ऑप्शन हा वेबसाईटवरती देण्यात येणार आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.